हाय एव्हरीवन, मी आहे MST CET ड्रॉपर 2026 या वर्षासाठी. आजचा ब्लॉग 33वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो आज एक्झाम होती, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. सो मी व्हिडिओ बनवते सध्या अबाउट इट. आणि पेपरबद्दल बोलायचं तर ओव्हरऑल पेपर मॉडरेट लेवलचा होता. अँड म्हणजे असं नव्हतं की हार्ड होता गेला पेपरसारखा. यावेळेसचा छान होता पेपर. मॅथचं ट्रिग्नोमेट्री आणि इंडेफिनाईट इंटिग्रेशन होतं. सो ट्रिगोचे क्वेश्चन्स छान होते. म्हणजे मी जे प्रॅक्टिस करून गेले ते PYQs तेच इम्पॉर्टंट PYQs आले होते. मी डायरेक्ट टिक केले, म्हणजे इतका छान होता पेपर. बट इंडेफिनाईटमध्ये खूप प्रॅक्टिस लागते. म्हणजे खूप व्हरायटीचे ते क्वेश्चन्स म्हणजे टाकलेले आज एक्झाममध्ये. मी पण तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्हाला कुठूनही जास्त व्हरायटीचे क्वेश्चन्स दिसले की ते सॉल्व करा. तुम्ही एकही व्हरायटी सोडू नका, एकही क्वेश्चन सोडायचा नाही. सो जास्त प्रॅक्टिस लागते कॅल्क्युलस पार्टला. अँड अबाउट केमिस्ट्री, सो केमिकल थर्मोडायनॅमिक्स होतं. अँड अजून कोणता चॅप्टर होता? अल्डिहाइड कीटोन. सो हा चॅप्टर होता. तर केमिस्ट्रीच्या थर्मोडायनॅमिक आणि आपल्या फिजिक्सच्या ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजन झालं त्या सायन्सच्या ह्याच्यामध्ये. सो माझे थोडेफार मार्क्स तिथं गेलेत. सो मी आता ते प्रॅक्टिस करेन. आणि नेक्स्ट हे एक्झाम 15ला आहे. सो फिजिक्समध्ये आहे आता थर्मोडायनॅमिक्स आणि मॅग्नेटिक मटेरियल. केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि अमाइन्स. मॅथमध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि डेफिनाईट इंटिग्रेशन. सो हे असं आहे, म्हणजे P1 P2 C1 C2 M1 M2 असे क्वेश्चन म्हणजे पेपर घेता येते. सो आणि आजची टू डू लिस्ट तुम्हाला दाखवते. सो ही मी आत्ता बनवली आहे, कारण याच्या आधी मी पेपरच्या आधी तर फक्त रिव्हिजन करत होते मी पेपरचं. सो हे आता मी आज कंप्लीट करणार आहे. मॅथचं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं रिव्हिजन करणार आहे. केमिस्ट्रीचं अमाइन्सच्या नोट्स आणि रीडिंग म्हणजे नोट्स रीडिंग आणि अमाइन्सचे जे PYQs आहेत ते करणार आहे मी इम्पॉर्टंट. आणि फिजिक्सचं थर्मोडायनॅमिक्सचे जे माझे राहिलेले PYQs आहेत ते करणार आहे. सो या मी पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या नोट्स काढलेल्या खूप दिवसाआधी काढल्या होत्या रिव्हिजनच्या टाईम टेस्ट असताना. सो यातले माझे जे क्वेश्चन्स आहेत PYQs मोस्टली इम्पॉर्टंट, सो ते झालेत माझे करून सगळे. तरी पण आता जे राहिलेले आहेत ते करायचे आहेत. आणि थर्मोडायनॅमिक्सचे पण माझे क्वेश्चन झालेत. बट रिव्हिजन खूप लागतं, कारण मी आता म्हणलं थोडंसं कन्फ्यूज झालं. तर कन्फ्युजन आपल्याला नाहीच ठेवायचं आहे. सो जे PYQs आहेत आता मी ते करणार आहे. हे आजचं टार्गेट आहे. अमाइन्सचं मी म्हणलं जसं नोट्स रीड करणार. ही पेपर 15 तारखेला आहे, म्हणजे 3 दिवसानंतरच. सो त्याची हेच आहे. आता मी सिलेबस तसं तुम्हाला सांगितलं, मी त्याचप्रमाणे अभ्यास करते सध्या तरी. आणि हेच होतं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.